So hello guys and welcome back to my YouTube channel. If you are new here, please like, share and subscribe. So आज आपण जे तिथे वरच्या लग्नासाठी आलो. तर मी जस्ट आत्ता जे रेडी झालोय आणि आता पूजा वगैरे जे चालू होणार आहे बेबी नाईक वरची. सो आत्ता जस्ट मी जे रात्री लिटरली 4 ते 5 वाजले झोपायला आणि त्यानंतर आत्ता सकाळी उठून रेडी झालो आहे. आता वाजले 9 आणि आता पूजेला जायचं आहे. पूजा ते संपून आम्ही गेलो ब्रेकफास्टला आणि ब्रेकफास्टला होता जेठालालवाला नाश्ता. ए यार तू कशाला काढायलास लग्नात का दोघाच हाव ना यार काय हा मग आत म्हणा कर्मा आयो जसं केलं ते तसं का काय करायला येड्याने आशीर्वाद इकडच्या रे सेक्सी दिसायला. अरे वा. त्यानंतर होती फुलो की हल्दी आणि फुलो की हल्दीची जी ती तयारी चालू होती आणि आम्ही सगळे जे ते खूप सुंदर रेडी झालो होतो. त्यानंतर फुलोच्या हल्दीची जी आहे ती एंट्री झाली आणि एंट्रीनंतर वरदची स्माईल सगळं काही सांगते. सध्या जिथं आम्हाला वाटत होतं की वरद डान्स नाही करत, तर आज ते पण बघायला भेटलं की तसं काही नाही आहे. जिथं वरदला पाहिजे तिथं तो डान्स करतोच. आणि खूप जास्त जे ते फुले घालते ते एन्जॉय केलं सगळ्यांनी. एकदा फुलं घालते सगळ्यांचं जे ते हळदीला वर जाऊन झाल्यानंतर आम्ही खाली जे ते खूप डान्स केला. ऑलरेडी दुसऱ्या दिवशी करायचा होता, संगीतला करायचा होता, पण कुणाची एनर्जी काही डाऊन होत नव्हती त्या दिवशी. ऑलरेडी रात्री जे ते 4-4:30ला झोपलेलो असून फुल ऑन एनर्जी मध्येच होतो आम्ही. त्यानंतर आम्ही गेलो जेवायला. दुपारी जेवलो ती डाळबट्टी आणि जेवण वगैरे करून संध्याकाळी संगीतला रेडी होऊन वरची एंट्री झाली. माझा डान्स होता इथं आणि लिटरली माझी कसली जी आहे ती प्रॅक्टिस झालेली नव्हती आणि ते यश आणि गिकी जे आहेत ते दोघं जण मिळून डान्स करत होते. सगळ्यांचं काहीतरी वेगळं, ह्यांचं काहीतरी वेगळं चालू होतं. त्यानंतर परत जी आहे ती DJ नाईट चालू झाली. जरा कमीच वेळाची होती का तर ग्राउंडला जे ते ओपन ग्राउंडला संगीत होतं त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स होती.
त्यामुळं जे ते 15-20 मिनटंच जे ते DJ नाईट झाली आणि ऑलरेडी 10:30-11 वाजले होते म्हणून आम्ही जेवायला गेलो आणि खूप उशीर झाला होता आणि आम्ही खूप थकलेलो होतो म्हणून जेवण काय बरोबर झालं नाही माझं नेसचं. बाकींनी जेवण केलं, आम्ही स्टार्टरवरच थांबलो. आणि दिवसभर सकाळी उठल्यानंतर जे ते शूट करण्यात नाही आलं माझं, का तर आम्ही लिटरली सकाळी 5:30 वाजता झोपलो होतो आणि 7 वाजता उठलो, त्यामुळे फ्रेश अप होण्यात आणि त्याचा टाईम गेला आमचा आणि वरदला तयार करण्यात. ते करून आम्ही जे ते वरदला इथे आणलं आणि जी ती मंगलाष्टक चालू झाली. आणि फायनली आमच्या ग्रुपमधला पहिला जो माणूस आहे, जसं लग्न झालं, तो वरद आता संपून गेला. का तर आता तो जे ते बायकोच्या कुठं जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. त्यानंतर आम्ही संध्याकाळी जे ते मामा फेरे होते त्याचे, तर मामा फेरे वगैरे झाले आणि त्यानंतर फेरे वगैरे होऊन बाकीच्या जे गोष्टी त्या त्यांच्या विधिवत होऊन गेल्या आणि मग आम्ही संध्याकाळी त्याची रूम सजवायला वगैरे जे ते घरी गेलो. खूप थकलेले होते सगळेजण, का तर झोप नव्हती, एन्जॉय खूप जास्त होता. त्यानंतर घरी गेलो, अशी सजवली होती रूम आणि रूमला त्याला अडवून आम्ही गेलो रात्री 1:30 ते 2 वाजता परत घरी. व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आणि भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू.